जय शिवराय जय शंभराजे. मित्रांनो, आलीचे तर पूर्ण व्हिडिओ पाहून जा. विषय आहे बलात्कार. मित्रांनो, आज आपल्या प्रत्येकाची ताई, बाई, आई ही सुरक्षित नाही. याचं मेन कारण आहे बलात्कार, अत्याचार आणि मानसिक छळ यांच्यापासून वाटणारी भीती आणि समाजात घडणारे दररोजचे कृत्य हे असंच चालू राहील. यासाठी प्रत्येक महिलेला स्वतःचं आत्मरक्षण करता आलं पाहिजे, स्वतःचा जीव वाचवता आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी, समाजाने, शाळेने मुलींना, महिलांना कराटे, जुडो अशा प्रकारच्या आत्मरक्षणाच्या कला शिकवल्या पाहिजे, जेणेकरून महिला ती आत्मरक्षण करू शकते. असं कृत्य घडत असलं तर अजून समाजाकडून, शाळेकडून आणि परिवाराकडून होणारा मानसिक छळ यापासून वाचण्यासाठी प्रत्येक महिलेने, मुलीने जास्तीत जास्त पुस्तक वाचले पाहिजे. ही म्हणजे झाशीची राणी, जिजाबाई, किरणबेदी, अहिल्याबाई होळकर अशा महिलांची पुस्तकं वाचले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या जीवनात किती संघर्ष होता ते आपल्याला कळेल आणि आपल्याला आपलं जीवन सोपं करण्यास मदत होईल आणि मेंटली ट्रेसेसमधून बाहेर निघण्यासाठी मदत होईल. एक महिला खूप काही करू शकते. तिने ठरवलं ना, संपूर्ण पिढीचं आयुष्य बदलू शकते. बघा ना, जिजाबाई यांनी आपल्या शिवरायांना चांगली शिकवण दिली, त्यामुळे आज आपण औरंगजेबाच्या ताब्यातून मुक्त झाले आणि एवढं सोन्याचे दिवस आले. पुढेच नाही तर किरणबेदी IPS ती न करता वाईट माणसांना, गुन्हेगारांना त्यांची लायकी दाखवून दिली. झाशीची राणी यांच्याबद्दल तर काय सांगावं. त्यांनी थोडं छोटंसं पोरगं पाठीण्यात टांगून त्यांनी लढाया लढल्या. मित्रांनो, मला यातून एकच सांगायचं की एक महिला ठरवलं तर काही पण करू शकते. तिला फक्त चांगल्या प्रकारे घडवणं गरजेचं आहे. आणि एवढंच नाही, समाजात स्त्रियांना घडवत असताना पुरुषांनाही चांगलं स्त्रियांबद्दल आदर हा शिकवलाच पाहिजे. तेव्हा जाऊन प्रत्येकाची ताई, आई, बाई ही सुरक्षित राहील. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ह्या गोष्टीपासून त्या वंचित असेल तर ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करा.